नमस्कार मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपण 6-7 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की ऊसामध्ये आंतरपीक कांद्याचं. तर मित्रांनो, आता आपण लागण दाबून ही कांदे लावण्याच्या अगोदर लागण दाबली होती. आता कुठं मुडं हे डोळे बी फुटायला लागलेले. तर मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आता तण आलंय आणि तण तण आलंय. आता गवत तणनाशक मारण्याची योग्य स्टेज आहे. तर बरेचसे शेतकरी मित्रांनी कमेंट केल्या की भाऊ, ऊसामध्ये तुम्ही तणनाशक कसं मारणार, कांद्याचं तणनाशक चालत नाही. तर मित्रांनो, हा प्रयोग आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून करतोय. काही जण शेतकरी मित्र म्हणतात आवरेज मिळणार नाही. मित्रांनो, व्यवस्थित खत व्यवस्थापन जर असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, तर 100% 50-60 टनांनी ऊस जातो आपला. आणि आपलं कांद्यामध्ये जे तणनाशक आहे तेच आपण तणनाशक याच्यात मारतो. फक्त कांद्यामध्ये तणनाशक मारताना मित्रांनो, जे टार्गा सुपर आहे, तर ऊसाला फक्त टार्गा सुपरनीच झटका बसतो. तर टार्गा सुपर मध्ये कोझोला, फॉप, इथाईल 5% हा जो त्रिकोणी पानाचा तणनाशक म्हणजे तणनाशकाचा घटक आहे, की ह्याच औषधाने टार्गानीच फक्त आपल्याला त्या ऊसाला झटका बसतो. तर टार्गा सुपर वापरताना हे फक्त 1 ml वापरायचं आहे. कुजालो, फॉप, इथाईल हा जो घटक आहे दुसऱ्या तणनाशकामध्ये 10%. तर त्याचे बी तुम्हाला फवारणी करताना मित्रांनो, जर तुमचा कांद्यामध्ये ऊस असेल तर त्याची फवारणी करताना तुम्हाला 1च ml मारायचं आहे. आणि गोल आपण जर वापरलं तर गोलने आपल्याला कुठल्याही प्रकारची तकलीफ होत नाही मित्रांनो. फक्त ऊसाचा खोम हा लाल होतो. ऊस हा 8-10 दिवसात परत क्लिअर म्हणजे सुधारतो ऊस. त्या गोलने आपल्या कुठल्याही प्रकारच्या ऊसाला काही होत नाही. फक्त टर्गा सुपर मारताना आपल्याला 1 ml 1 लिटर पाण्याला वापरायचं मित्रांनो. अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही. आणि बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की भाऊ, तुम्ही एका लॅटरवर हे भरणं कसं होणार आहे. मित्रांनो, आता आपण फक्त लागण दाबूस तर कांदे उभे करूच ते एक लॅटर वापरली. आपण आता एक 8 दिवसामध्ये परत डबल लॅटलची अवस्था करणार आहे. म्हणजे ज्या नंतर आता जे ऊन वाढत चाललेलं आहे, आपण डबल लॅटलनी पाणी देणार आहे. आणि सगळ्या शेतकरी मित्रांच्या मनातला जो संभ्रम आहे की टर्गा आणि गोलनी ऊसाला खूप झटका बसून ऊस जळतो, हे मनातून काढून टाका मित्रांनो. आम्ही 10-12 वर्षापासून हा प्रयोग करतो आणि सक्सेस असा प्रयोग आहे. आपलं पावसाळ्यामध्ये फक्त एक सोयाबीन किंवा कापसाचं पीक बुडतं मित्रांनो, पण आपलं 12व्यामध्ये किंवा जानेवारीमध्ये ऊस लगेच तुटायला येतो. म्हणजे एकाच एकरामध्ये आपले डबल आंतरपीक होतं. म्हणजे कांदे निघून जातात आणि ऊस बी आपल्याला सापडतो. ऊस 40-50 टन जरी गेला तरी आज आपल्याला ऊस परडबल होतो. मशागत नाही, कांद्याचेच फवारणी बुरशीनाशकाचे ऊसाला मिळतात, कांद्याचेच डोस ऊसाला मिळतात आणि ऊस छान असा येऊन जातो. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या संग व्हिडिओ संग राहा. तुम्हाला शेवटपर्यंत ऊस कसा उतरला, ऊसाला किती झटका बसला गोल टार्गाचा, सगळं शेवटपर्यंत आपण तुम्हाला दाखवणार आहे. शेवटपर्यंत मार्गदर्शन आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला करणार.